तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आशा आहे की सर्व ठीक असतील. तर भावा आणि बहिणींनो, आत्ता इतक्यात जेवण केलंय बघा. खिचडी बनवली होती मस्त. लई तब्येत खराब झाली आहे, डोकं आणि दुखायला लागले मरणाचं. म्हणलं व्हिडिओ पण बनवले, व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही, तिकडून थकून येते. तरी मी आज एवढी थकले होते, दिवसभर हात चालूच होता माझा आणि तब्येत बरोबर नाही, तरी मी व्हिडिओ बनवले. कारण व्हिडिओ रोज बी असाच दिवस निघून चाललाय, व्हिडिओ बनवायला मला टाईमच भेटणार झालाय. डोकं आणि हे धरलंय नुसतं जेव्हा. 10-15 दिवस झालं सुट्टी नाही, काय नाही, वैतागून गेलाय जीव नुसता. रोज काम काम काम, नाही करावं तर भागत बी नाही. कोण आपल्याला म्हणणार आहे का बाई बस घरात, मी आणून देतो, तू खा करून, लेकरांनी खाऊ घाल, असं म्हणणार आहे का कोणी? नाही. त्यामुळे मला उठलं की पळावं लागते, उठलं की पळावं लागते. खरंच माणसाचा जन्म लयच बेकार आहे, त्यात बाईचा तर लय बेकार आहे आणि माझा तर लयच बेकार आहे त्यात. अगं बोलू सध्या वाट नाही, एवढं डोकं दुखते काय सांगतो. गोगल लागलेला आहे, पैसे नाहीत आता, काय नाही. आता इथं हातरून केलंय बघा, पडणारच होते, म्हणलं पहिले ब्लॉग बनवावा. आणि सारे कपडे पावसानं भिजले होते, त्यामुळे आज पॅन्ट शर्ट घालून बसले. तर भावा आणि बहिणींनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी माझी सगळी कहाणी सांगितली. तर खरंच माझ्यासारखा टाईम कोणावरच येऊ नये बघा. जीव नुसता रडकुंडीला आलाय. ही दुनिया असली, कामावर बी नुसतं ताण ताण ताणून घेते. तर काय बोलायचं जावं तर मग तुम्ही असं स्वतःला समजता की मी लय काम करते, तुम्ही काहीच काम करत नाही, तुम्हाला काही येतच नाही. किती कष्ट करा लोकांचं, कोण नाव बी घेत नाही आणि काहीच नाही. पण पोटासाठी करावं लागते, नाविलाज झालेला असते. लय करावं आणि कसं जगावं काही कळना झालंय मला तर. जिंदगी झंड झाली नुसती. त्या नवऱ्याला एकदाचा मेला असताना तर मेला म्हणून जीवन जगले असते. अहो माझ्या लेकरांना त्यानं काही सध्या दिना झालाय. मला कमाल वाटायला लागली. नुसतं 2 लेकरं पैदा करून ठेवले आणि त्या लेकराचं वाटोळं करायला लागला. ह्याला जोर आलता तर हाजायचे नव्हते ना लेकरं. लेकरं हाजून ठेवले तर बरं, मी त्यांचं करायला पालन पोषण कसं ना कसं. पण ही मला थोडासा द्या आधार देत नाही नवरा म्हणणारा. किती नीच माणूस असेल ते, हरामखोर. किती बापानं त्याला पैदा केलेलं होतं काय माहिती, किती बाप लागले होते त्याला. तसला मेला माझ्या मुळाला बसलेला मला का देवानं दिला. मला लई राग येते त्या माणसाचा. माझं आयुष्य फार उद्ध्वस्त करून टाकलंय. मला खालतं वरतं कळा नाही, जगायचं कसं ते कळानं झालंय. दुसरं लग्न करावं तर समाज असला बघा, तिला दम निघला नाही, तिला एका गोष्टीची गरज नाही, म्हणूनच केलं. चांगली आहे का? हा, बरोबर आहे का? असंच ना, असा समाज बोलते. त्यामुळे पडता येत नाही, रिलेशन मध्ये पडता येत नाही, ना जीव देता येत नाही, अशी कंडिशन झाली माझी. खरंच त्या माणसाला कुत काय म्हणते त्याला, आळ्या किडे पडून मरण बघा. चांगल्या मरणानं मरायचं नाही, एवढे हाल उठवलेत त्यानं माझे आज. बेदखल केलंय घरातून आणि घरी नेऊन काय नाही, कुत्र्यागत काम करून घेतय. साडी नाही, बांगडी नाही, खायला नाही, प्यायला नाही, लेकरांना तर काहीच नाही. उगं ते आईबाप आहेत तर माझं बरं आहे ना, त्यांच्या महागारी तर माझं काहीच खरं नाही बघा. माझं काहीच खरं नाही आईबापाच्या महागारी तर. मला असं भीक मागून खावं लागतंय का आत्महत्या करावं लागते काय माहिती, असला टाईम येणार आहे माझ्यावर. फक्त एका माणसामुळं. भाऊ तर तसले पेताडे आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही माझं. पण आईवडिलाच्या महागारी माझा लय वनवास होणार आहे. आता उगा ते 4 दिवस सपोर्ट करतात म्हणून बरं आहे, नाहीतर आम्ही कुठं उभा राहायचं आणि कुठं जायचं असं आमच्यावर वेळ येईन. आता असं किरायाच्या घरात राहायचं किती त्रास होते जीवाला, माझ्या जीवाला माहिती आहे. लोकांच्या घरात राहायचं म्हणजे काय चांगलं नाही, लय अवघड असते. तर भावा आणि बहिणींनो, खरंच कुठल्या मुलीवर अशी वेळ येऊ नये बघा. अशी नरक जिंदगी कोणालाच येऊ नये जगायची जी मला आली. किती मी भिकाऱ्यासारखी जिंदगी जगायली ती जगायली, पण मला त्रास किती व्हायला त्या गोष्टीचा. मी सुखी नाही. सोपं नाही हो. माणसाचा जन्म म्हणजे लय बेकार आहे. किडा मुंगी बी नाही पाय दिला तर मरून जायला. आणि मरावं तर त्या लेकरांचं कोण बघन. लेकरं उभ्या घाई रडतात मरायचं नाव घेतलं की.
त्यांच्यासाठी दम धरावा लागेल का नाही मला सांगा. मला त्या सासूला, सासऱ्याला, नवऱ्याला लोक म्हणतात कायदा. काय करते कायदा? काहीच करत नाही. 5 वर्ष झालं भांडण कोर्टात धरलंय. ना माझ्या नवऱ्यानं पोटगी भरली, ना मला जमिनीत हक्क दिलाय, ना मला नांदाय नेलंय, ना त्यांना कुठल्या गोष्टीची सजा भेटली. सजा फक्त मला दिले कोर्ट. मलाच कष्ट करून वकिलाची भरती करायची, हाय ही बी आमचं पोटावर आमच्या पिळे द्यायचे आणि वकिलाला पैसे द्यायचे, तरच वकिलानं काम करायचं. वॉरंट काढाय तुम्ही 5-6-10 हजार खर्च करा आणि मग वॉरंट आम्ही काढू, नाही तुम्हीच जा तिकडं. मग हे कशाला बसलेत कायदा? अहो काही नाही, ह्या सध्याच्या काळामध्ये कायदा बिदा काही नाही, सगळं फेक आहे, फेक. ह्यांना कायदा काहीच करणा झालाय. कायदा फक्त चांगल्यावर अन्याय व्हायला, अन्याय न्याय भेटून दे नाही कायदा. न्याय भेटायचं राहिलं नाही, फक्त अन्याय व्हायला, अन्याय. काय करते कायदा? लोक म्हणतात ना त्याच्या गाडीत खुटी ठोक चांगली आणि हिस्सा घे. कशी ठोक? ठोकून बसले, पैसे दिलेले वकिलाला दुनियाचे, काय वकिलानं कुठला निकाल लावला नाही, अगर काहीच झालेलं नाही अजून. हाय असं पडलंय जागेवर, जाळभात झालाय त्याचा. शेवटी आमचेच पैसे खात्यात ते, आम्हाला काही मिळवून देण्याचा विषय नाही, काय नाही, काय नाही. आणि ती तर हरामखोर लोक, पैशाचा माज आहे त्यांना. ते माज जिरवतात. त्यानं लग्न केलं, त्या बाईला 2 लाख रुपये देऊन आणला, पण माझ्या लेकराला 2 रुपये द्यायची त्याची धानत नाही. आणि त्याचं कर्माचं फळ त्याला भेटलं, ती बी बाई नांदली नाही, पळून गेली, राहिली नाही. तसंच असते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, त्याची मन एक आहे. कर्माचा हिशोब जागेवरच होतंय. त्यामुळं कर्म चांगले, माझं तर चांगलं आहे, पण आदल्या जन्मीचं थोडं पाप केलेलं आहे मी, त्यामुळं मी स्ट्रगल करायला लागले आणि खूप दुःखदायक जिंदगी माझी. पण मी दुःखाला सामोरं जात चालले आणि आहे त्या समाधानी राहते मी. एवढं सगळं. आणि लोक काही जरी म्हणले तरी मला जे योग्य वाटते ते, कारण आपल्यावर येळ काळ आलेली, आपल्याला त्यांचा विचार करून जमत नाही. टायमाला देते का कोणी? धर तुझ्या लेकरांना दुखायले पैसे धर. अगर बिस्किट पुडा देते का कोणी 5 रुपयाचा? हे अनुभवलंय मी. त्यामुळे खड्ड्यात गेले लोक आणि लोकांचे विचार, आणि ती नवरा बी तसाच चुलीत जाऊ द्या तिकडं. बघू आलं कुठलं स्थळ तर नक्कीच लग्न करल आणि तुम्हाला सांगेल, नाही तर जिंदगीभर अशीच राहील. त्या लेकराचा सांभाळ. फोन आला होता म्हणून मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला. तर आता माझं लय डोकं दुखायलंय बघा, जास्त टेन्शन येतंय मला बोललं की. आणि आता मला बोलू वाटा नाही. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.